रेश्माला तिची जवानी झेपत नव्हती. आत्ताच रेश्मा जवान झाली होती. तिच्यात एक वेगळाच नशा होता. ती कधी कधी आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बराच वेळ बघत बसायची. तर मधूनच आपल्या मोठ्या होत असलेल्या छातीकडे बघायची आणि गालातल्या गालात हळूच हसायची. आजूबाजूला कोणी नसेल तर ती स्वतःचे बॉल हळूहळू दाबायची आणि तिला त्याची मजा वाटत होती. आता तिला हे वाढलेल्या बॉलचे आणि जवानीचं ओझ जास्त सहन होत नव्हतं. तिला आता कुणाखाली तरी झोपायची घाई झाली होती. तिला कुणाचा तरी सहवास हवासा वाटू लागला होता. तिला वाटत होत की आता कुणीतरी यावं आणि आपल्यावर तुटून पडले पाहिजे. कुणीतरी आपल्या बॉलला जोरजोरात दाबत पाहिजे आणि आपल्यावर चुंबनांचा वर्षाव केला पाहिजे. ती असा विचार करत असतानाच अचानक तिची आई तिथे आली आणि म्हणाली की हे काय रेश्मा? तुला आज शाळा नाही का? तू अजून तयार झाली नाहीस? रेश्मा एकदम दचकून जागी झाल्यासारखी म्हणाली ही आई जायचं आहे ना? ही काय वेणीच घालत होते. असे म्हणत तिने आरशात ऐक्य मोठ्या बॉलकडे बघितले आणि हसत तिने आपला पेटीकोट नीट केला. तिची आई म्हणाली चला आवर पटकन. तुझी मैत्रीण येऊन थांबली आहे बाहेर. असे म्हणून तिच्या आईने तिचा जेवणाचा डबा तिच्या दप्तरात भरला. चल आई, निघते मी. असे म्हणत रेश्माने तिच्या आईला प्रेमाने गालावर किस केला आणि ती निघून गेली. ही मुलगी तर नेहमी नुसती घोड्यावर बसून असते, तिची आई म्हणाली आणि ती तिच्या घरातल्या कामाला लागली. बाहेर आल्यावर रेश्मा आणि तिची मैत्रीण दोघी निघाल्या तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणाली काय मग, आज फार चमकते आहेस. चेहऱ्याला क्रीम लावली आहेस, वाटत. रेश्मा म्हणाली की नाही ग, असं काही नाही. मी तर सुंदर आहेच दिसायला. असे म्हणत तिने मानेला झटका दिला. तिची मैत्रीण म्हणाली की आज तर सूरज सर तुझ्याकडेच बघत बसणार आहेत. नजर नाही हटणार त्यांची तुझ्यावरून. बघ तू. रेश्मा म्हणाली की अगं, आपल्या नशिबात कुठे असलं काही. मी तर केव्हापासून त्यांना लाईन देते पण ते तर माझ्याकडे साधं ढुंकून बघत देखील नाहीत. एकदा का प्रेमाने त्यांनी बघितलं तर या गरिबाच कल्याण होईल. असे म्हणत त्या दोघी जोरजोरात हसू लागल्या. काही वेळातच त्या दोघी शाळेच्या आवारात पोहोचल्या. रेश्माच्या वर्गातलीच दुसरी मुलगी सुहानी एका मुलाबरोबर गाडीवर बसून येत असताना त्या दोघींनी बघितले आणि त्या पळतच तिकडे गेल्या. मग सुहानीने त्या दोघींची ओळख तिच्या चुलत भावाशी रोहनशी करून दिली. रेश्मा पटकन रोहन जवळ गेली आणि त्याच्या हातात हात देत डोळ्यांनी त्याला एक प्रकारे आमंत्रण दिले. रोहनने देखील हळूच तिचा हात दाबत जणू ते आमंत्रण स्वीकारले. मग त्या तिघींनी मिळून रोहनला बाय केले आणि तो तिथून निघून गेल्यावर त्या तिघी शाळेत गेल्या. रेश्मा मात्र बराच वेळ रोहन गेलेल्या दिशेकडे बघत उभी होती. वर्गात गेल्यावर सुद्धा बाकीच्या मुली खाली बघून अभ्यास करत होत्या पण रेश्माचे लक्ष भलं तिकडेच होते. तिच्या नजरेसमोर रोहनचा चेहरा होता. ती त्याच्यात पूर्णपणे बुडून गेली होती. तेवढ्यात टिचनी तिला आवाज दिला आणि ती एकदम भानावर आली. तिला वाटले आता आपलं काही खरं नाही. तिने भीत भीत वर बघितले आणि म्हणाली, हो मॅडम. मॅडम म्हणाली, लक्ष कुठे आहे तुझं? सांग बरं मी काय शिकवत होते. मॅडम, मी. रेश्माला काय बोलावे समजेना. मॅडम रागवल्या आणि म्हणाल्या, बस खाली, तुझं लक्ष नाही वर्गात. परीक्षा जवळ आली आहे, लक्षात असू द्या. हो मॅडम. असे म्हणत रेश्मा खाली बसली. तो तास कसाबसा संपला आणि त्यानंतर सूरज सरांचा तास होता. आता रेश्मा सूरज सरांच्या येण्याची आतुरतेने वाट बघू लागली. तिची मैत्रीण तिची चेष्टा करत म्हणाली आता सूरज सरांचा तास आहे. तेवढ्यात सूरज सर वर्गात येतात. त्यांचा आवाज रेश्माच्या कानात जाताच तिला सुखावले. रेश्मा तिच्या वर्गातल्या मुलींच्या ओळीत सगळ्यात पुढे बसायची.
तिने आता बसताना स्वतःला असं करण्याच करून घेतलं की तिच्या स्कर्टमधून तिच्या गोऱ्या आणि मांसल मांड्या अगदी स्पष्ट दिसतील. सूरज सर मधूनच तिकडे बघत होते आणि त्यांना तिच्या त्या गोऱ्या मांड्या दिसत होत्या. पुन्हा त्यांनी तिकडून लक्ष आपल्या शिकवण्यावर केंद्रित केले. पण रेश्मा पुढे बसून तिचे पाय एकमेकावर घासत जणू त्यांना खुले आमंत्रण देत होती. मग त्यांचा तास संपला आणि त्यांनी जाता जाता रेश्माला बोलावून घेतले. आता तिच्या छातीत धडधड वाढली होती. सूरज सर तिला म्हणाले की रेश्मा, तुला काही अडचण नाही ना? तुला मी शिकवलं ते नीट कळतंय ना? काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस. तू माझ्या घरी येत जा, मी तुला पुन्हा सगळं नीट शिकवीन. रेश्मा हे ऐकताच मनातून आनंदित झाली. तिला तर हेच पाहिजे होत. तिने लगेच विचारले की मी कधी येऊ? सर म्हणाले की तू आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर आलीस तरी चालेल. ती म्हणाली की आज नाही जमणार. कारण घरी सांगितलं पाहिजे. मी उद्यापासून आले तर चालेल ना? सर म्हणाले, हे बघ रेश्मा, जेवढ्या लवकर येशील तेवढा तुझाच फायदा आहे. तसेही माझी बायको आज घरी नाही. ती माहेरी गेली आहे, त्यामुळे तू जर आजच आलीस तर तुझे सगळे प्रॉब्लेम मी सोडवून देईन. तुला कळतंय ना? असे म्हणत सरांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या त्या स्पर्शाने जणू तिच्या अंगात एक प्रकारची आग लागली होती. तिचा श्वास फुलू लागला. तिचे गाल लाल झाले होते. आता तिला वाटत होत की ती तिच्यावर ताबा नाही ठेवू शकत. ती मनातल्या मनात विचार करू लागली की आईला तर मी कुठलाही बहाणा सांगेन. पण आजची ही आलेली संधी मला सोडायची नाही. ती म्हणाली की ठीक आहे सर, मी आजच येते तुमच्या घरी. माझ्या मैत्रिणीला सांगून माझ्या घरी निरोप द्यायला की काही मुलांचा एक्स्ट्रा क्लास आहे. हे ऐकून मनातूनच चेकाळलेल्या सूरज सरांनी तिला सांगितले की मग एक काम कर, तू माझ्यासोबत माझ्या गाडीवर चल. तसेही मी एकटाच जाणार आहे घरी. तुला सोबतच घेऊन जातो आज. ठीक आहे सर, चालेल, रेश्मा म्हणाली. सर म्हणाले की शाळा सुटल्यावर तू रस्त्याच्या पलीकडे ते ब्युटी पार्लर आहे तिथे थांब, मी तिथूनच तुला गाडीवर घेऊन जाईन. असे म्हणत सरांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. आणि तिचे शरीर आता अजूनच टणक झाले. तिने होकार दिला आणि ती वर्गात गेली. तिने वर्गात जाताच आपल्या मैत्रिणीला सांगितले की मी आज सरांच्या घरी क्लाससाठी जाणार आहे. तू माझ्या घरी सांग की काही विद्यार्थ्यांचा एक्स्ट्रा क्लास आहे, त्यामुळे मला यायला 2 तास उशीर होईल. हे ऐकताच तिची मैत्रीण म्हणाली की हो चालेल, तुझी तर मज्जा आहे आज. मगच आता क्लास, 2 तास, असे म्हणत ती हसली. रेश्माने तिला हळूच डोळा मारला. शाळा सुटल्यावर रेश्मा धडधडत्या छातीने ठरलेल्या जागी जाऊन थांबली. काही वेळातच सरांची गाडी तिथे आली. त्यांनी पुढचे दार उघडून तिला आत घेतले. रेश्मा आत बसताच तिने तिची बॅग मागच्या सीटवर ठेवली. आता सर तिच्या गोऱ्या मांड्यावर हळूवार हात फिरवत होते. त्यामुळे तिच्या सर्वांगाला एकप्रकारे उत्तेजना मिळत होती. सर म्हणाले की मी बरेच दिवस झाले बघतो आहे. रेश्मा म्हणाली, काय सर? सर म्हणाले, तुला तर चांगलाच माहीत आहे मला काय म्हणायचे आहे ते. आता रेश्मा नीट स्थिर स्थावर झाली होती आणि तिने एका दमात सांगून टाकले की हो सर, मला तुम्ही खूप खूप आवडता. मला तर असं वाटतं की. बोलता बोलता ती मध्येच थांबली. सर म्हणाले की काय झाले? बोल. लाजू नको. इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही. असे म्हणत असतानाच रेश्माने तिचा हात त्यांच्या सोट्यावर ठेवला. तसे सरांनी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, मला माहीत आहे आता तुला राहवत नाहीये. पण थोडं थांब, घर येईलच इतक्यात. मग तुला जे पाहिजे ते आपण करू. रेश्माने त्यांच्या गालावर पप्पी घेतली. घराजवळ गाडी येताच तिने त्यांच्या सोट्यावर ठेवलेला हात बाजूला काढला आणि ती गाडीतून उतरली. मग सरांनी तिला त्यांच्या खोलीवर नेले.
ते दोघे आत येताच सरांनी लगेच दाराला आतून कडी लावली आणि रेश्मावर ते तुटून पडले. त्यांनी तिला भिंतीला उभी करत तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरू केला. त्यांनी तिच्या ओठात आपले ओठ घुसवले आणि जोरदार किसिंग सुरू केले. रेश्मा तर आधीच ताबा सुटला होता. तिला तर असं झालं होत की कधी एकदाची आपल्या शरीराची भूक मिटते. ती त्यासाठी अगदी कासावीस झाली होती. सरांनी तिला अलगद उचलून घेतले आणि बेडरूममध्ये घेऊन आले. तिला त्यांनी अलगद बेडवर टाकले तशी ती श्वास गरम होत असल्याने तिने लगेच त्यांना आपल्या अंगावर ओढून घेतले आणि ती त्यांच्या पप्प्या घेऊ लागली. सूरज सरांचा हात आता तिच्या बॉलवर होता आणि ते तिचे बॉल जोरजोरात दाबू लागले होते. ते बॉल दाबत असताना तिला थोडा त्रास होऊ लागला, पण हा त्रास तिला हवाहवासा वाटत होता. आता तिचा श्वास अजूनच गरम होऊ लागला होता. सरांना तर आता एकदम कडक आणि कोरे करकरीत शरीर उपभोगायला मिळाले होते, त्यामुळे ते त्याचा पूर्ण आनंद घेत होते. मग त्यांनी तिचा वरचा टॉप काढला आणि तिचे ते टप्पोरे गोरे बॉल बघून त्यांना मोह आवरता येईना. त्यांनी पटकन ते तोंडात घेतले आणि ते थोडा वेळ त्या दोन्ही टणक बॉल सोबत खेळत होते. असे करत करत त्यांनी तिचे सगळे कपडे काढले. आता तिने लाजून त्यांना घट मिठी मारली. तिला तर हेच पाहिजे होत. आता तिचा श्वास आणखीनच वाढला होता. सरांनी तिचे सील तोडले होते. तिला त्रास होत होता, पण ती त्यामध्ये पूर्णपणे बेफाम झाली होती. तिने तिला पाहिजे तसे सरांना करून दिले आणि मग दोघेही शांत झाले. ती कपडे घालत असताना आता तिला त्रास जाणवू लागला. लगेच सरांनी शेजारी दुसरी चादर टाकली आणि तिला विचारले की तू ठीक आहेस ना? ती म्हणाली हो सर. मग त्यांनी तिला जवळ घेत म्हणाले की मग आता काय विचार आहे? ती मग म्हणाली कसला? ते म्हणाले हेच. परत कधी? ती म्हणाली पण तुमची बायको? सर म्हणाले की ती तर आता आठवडाभर येणार नाही. ती म्हणाली मग मला चालेल. असे म्हणून मग सरांनी तिला जवळच्याच रस्त्यावर एका रिक्षात बसवून दिले. रेश्मा घरी पोहोचली, पण अजूनही तिचे मन भरले नव्हते. तिला शक्य असते तर आज ती घरी आलीच नसती. सूरज सरांच्या बायको नसण्याचा तिला पुरेपूर फायदा घ्यायचा होता. घरात येताच आईने तिच्याकडे बघितले आणि विचारले की खूप थकल्यासारखी दिसतेस. सकाळी काही बोलली नाहीस तुझ्या एक्स्ट्रा क्लासचं? ती म्हणाली की आजच अचानक आम्हाला कळवण्यात आलं. आता उद्यापासून रोजच असणार आहेत, त्यामुळे मला यायला उशीर होईल. पटकन तिने पुढचा रस्ता मोकळा करून घेतला. आता पुढचा आठवडा सूरज सर आणि रेश्माने पूर्ण एन्जॉय केला. तिला सर म्हणाले की उद्या आता माझी बायको येणार आहे. ती म्हणाली मग आता काय करायचे सर? सर म्हणाले हो मी पण तोच विचार करतो. रेश्मा म्हणाली बघा काहीतरी करा सर, आता तर मला राहवत नाही. सर म्हणाले हो मला पण समजतंय. माझी पण तीच अवस्था झाली आहे. ती म्हणाली मग करा ना काहीतरी.